हे आहे गेलार्डियाचं फूल. याला गलांडा, गलाटा, इंडियन ब्लँकेट किंवा ब्लँकेट फ्लॉवर या नावाने ओळखलं जातं. हे फूल सिंगल पाकळी आणि गुच्छ म्हणजेच भरीव पाकळी अशा 2 प्रकारात मिळतं. हे फूल देवाच्या पूजेसाठी आणि हार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. याच्या बिया लावता येतात आणि हे झाड सीझनल आहे. साधारण 4 ते 5 महिने याचं आयुष्य असतं. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 रंग दाखवणार आहे याचे. हा आपल्याला इथे मिक्स रंग दिसतोय, लाल आणि पिवळा. या झाडावर मधमाशा पण खूप आकर्षित होतात. हे बघा या व्हिडिओमध्ये दिसतंय तुम्हाला. त्यामुळे आपण हे आपल्या बागेत आवर्जून लावलं पाहिजे आणि लावायला पण अतिशय सोपं आहे हे. इथे थोडं पुढे गेल्यावर पूर्ण लाल रंगाचं फूल आहे ते दाखवते तुम्हाला. हे बघा इथे पूर्ण लाल रंग आहे आणि थोडं पुढे गेल्यावर इथे आहे पिवळ्या रंगाचं फूल. पिवळा रंग तर अतिशय आकर्षक दिसतोय. हे बघा जवळून दाखवते. आपल्याला जर ही रोपं लावायची असतील तर याचं फूल आपल्याला झाडावरच वाळू द्यावं लागतं आणि त्याच्या पाकळ्या गळून गेल्या की मग याची बियांची बोंड शिल्लक राहतं. हे बघा हे बोंड आहे आणि हे जर आपण जमिनीवर कुस्करून टाकलं आणि त्याच्यावर थोडी माती भुरभुरली की याची भरपूर रोपं तयार होतात. हलक्या हाताने झारीने याला पाणी देत राहायचं फक्त. तर तुम्हीसुद्धा हे फुलझाड तुमच्याकडे नक्की लावा.